बातमी चिपळूणमधून। चिपळूण शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय। चिपळूण शहरातील सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दृश्यात सध्या रत्नागिरी चिपळूण या ठिकाणची। चिपळूण शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। काही सखल भागांमध्ये आता पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता चिपळूणमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आणि सखल भागांमध्ये आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे, ज्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर सुद्धा झालेला बघायला मिळतोय। आपले प्रतिनिधी कृष्णकांत सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णकांत, सध्या चिपळूणमधली परिस्थिती कशी आहे? मुसळधार पावसाला चिपळूणमध्ये सुरुवात झाली। आपण या दृश्यांमधून पाहू शकता ही मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य आहेत आणि इथं असणारं डीबीजे कॉलेज जे आहे हे देखील या महामार्गालगतच आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं पाणी जे आहे हे वाढायला लागलेलं आहे। हे जे पाणी आहे हे डोंगरामधून येणारं पाणी आहे। गटारांचं योग्य नियोजन नसल्यामुळे या भागामध्ये पाणी साचतं आणि नंतर वाहतुकीवरती परिणाम होतो। या ठिकाणी मुंबई गोवाचा महामार्ग जो आहे ह्याच्या चौपदरीचं काम सुरू झालं, हे काम अद्यापही बाकी आहे। यामुळे या ठिकाणी गटारं जी आहेत ह्या गटारांची उभारणी ही केली गेलेली नाही आहे। यामुळे या ठिकाणी पाणी भरायला लागलं की वाहतुकीला अडचण निर्माण होते, कारण हा प्रमुख राज्यमार्ग आहे मुंबई गोवा आणि दुसरा कोणता पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीनं इथं जे चालक आहेत हे रिस्क घेऊन या संपूर्ण पाण्यामधून जात आहेत। इथं असणारी डीबीजे कॉलेजचे विद्यार्थी आपण पाहू शकतोय की हे विद्यार्थ्यांना देखील याच पाण्यामधून जावं लागतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अजूनही असाच पाऊस जर चालू राहिला तर मात्र या ठिकाणी पाणी अजूनही वाढू शकतं आणि समस्या आणखी वाढू शकते। नक्कीच कृष्णकांत, सध्या आपण बघतोय की चिपळूण शहरामध्ये सखल भागात आता पाणी साचायला